घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 13 संत ज्ञानेश्वर नगरमध्ये चक्क गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झालेत। लुईसवाडी, वैतीवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगरसह आजूबाजूच्या परिसरातील नळांना गेली 25 वर्षापासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येते। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने संतप्त रहिवाशांनी आज ठाणे महापालिकेवर धडक दिली। गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याचे मोर्चेकऱ्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना सांगितलं। ही समस्या ऐकताच आयुक्तांना धक्का बसला। गेल्या अनेक वर्षापासून हजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्र नगर तसेच ज्ञानेश्वर नगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या माध्यमातून सुमारे 22.50 दशलक्ष पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। मात्र दर पावसाळ्यात येथील नागरिकांना अशुद्ध पाणी पाजले जाते। या पाण्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना विविध विकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केली जाते। पावसाळ्यामुळे माती मिश्रित पिवळसर पाणी ठाणेकरांना नाईलाजाने प्यावे लागत आहे। निवडणुका आल्या की पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन देण्यात येते, मात्र परिस्थिती जैसे ते असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। शिवसेना उभाटा गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे महापालिका मुख्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। एकच मागणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी द्या, जनतेचा विश्वास जिंका असे फलक, हातामध्ये अशुद्ध पाण्याचा बॉटल घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने मोर्चेकरी व नागरिक सहभागी झाले होते। त्यावेळी संजय दळवी, प्रशांत पालांडे, तात्याराम झेंडे, मच्छिंद्र नागेमे, दिनेश औटी, अमोल हिंगे, अशोक जाधव, वैशाली घाटवळ, सुनीता जाधव, कविता भोसले आदी जण उपस्थित होते। ठाण्याच्या सावरकरनगर परिसरात चारित्र्याच्या संशयातून एका तरुणाने पत्नीची ओढणीने गळावळून निर्गुण हत्या केल्याची घटना काल उघडकीस आली। या घटनेनंतर वर्धानगर पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पूजा नितीन तुपे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे, तर तिच्या खुनाच्या आरोपाखाली तिचा पती नितीन तुपे याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केले। हे दाम्पत्य सावरकरनगर येथील मंगल यादव चाळीत राहत होते। नितीन हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता। काल सकाळी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर नितीन याने पूजाचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पूजाचा भाऊ सचिन वायदंडे याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नितीन तुपे याला अटक केली आहे। ठाणे परिवहन सेवेच्या पास वितरणातील विलंबाचा फटका तर ज्येष्ठ नागरिकांना बसतोय। डिजिटल पाससाठी अर्ज करून 6-7 महिने उलटूनही पास मिळत नसल्याने भर पावसात रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत। या प्रकारावर काँग्रेसने आक्रमक होत पीएमटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ठाणे परिवहन सेवेच्या पास वितरणातील ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे। अर्ज करून अनेक महिने उलटूनही डिजिटल बस पास मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पास केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत। या समस्येची पाहणी करण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिट पुलावरील टीएमटी पास वितरण केंद्राला भेट देत प्रशासनाचा निषेध केला आहे। यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या। पास वितरण केंद्रावर नागरिकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली। बसण्यासाठी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, तसे पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। तसे अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण 1 महिन्यात मिळणारा डिजिटल पास 6 ते 7 महिने उलटूनही मिळत नसल्याने वारंवार केंद्रावर येण्याची वेळ येत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली। काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्र सैनिकांकडूनही पाससाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांबाबत त्यांना जाब विचारला। त्यावर पास तयार करण्याचे काम खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। संबंधित कंपनीशी संपर्क साधल्यानंतर सध्या नगरसेवकांकडून प्राप्त झालेल्या सुमारे 200 ते 300 पास तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली। या प्रकारावर संताप व्यक्त करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी परिवहन प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक।
वाहतूक ऑपरेटर्ससाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. गेली 10 वर्ष म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने सुमारे 400 कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित होती. या प्रकरणी रहिवाशांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आमदार संजय केळकर यांनी वर्षभर केलेल्या पाठपुराव्यानंतर सदनिकाधारकांनी भूलथापा देऊन फसवणूक करणाऱ्या विकासकाला आर्थिक गुन्हे शाखेकडे अटक केले. यामुळे इमारतीच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. सर्वसामान्य रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर MPID कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत आमदार केळकर यांनी अधिवेशनात चर्चा घडवून मागणी केली होती. वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आल्यानंतर केळकर यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे स्पष्ट झाले. ठाण्याच्या वर्तकनगर येथील म्हाडाच्या बिल्डिंग क्रमांक 3, 10, 11, 48, 49 आणि 50 या क्रमांकाच्या इमारती धोकादायक झाल्या होत्या. या सुमारे 400 कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत होती. म्हाडाने या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी श्री भालेराव या विकासकाची नियुक्ती 10 वर्षापूर्वी केली होती. विकासकाने या इमारती पाडल्याने ही कुटुंबे इतरत्र भाड्याने राहत होती. मात्र गेली 10 वर्षे या विकासकाने पुनर्विकासाची एक वीटही न रचल्याने हवालदिल झाले होते. विकासक खोटी आश्वासन देऊन वेळ निभावून नेत होता. वर्षभरापूर्वी या रहिवाशांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. केळकर यांनी याबाबत विविध स्तरावर समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. केळकर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पुनर्विकासाचे काम सुरू करण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही विकासक आश्वासने देऊन वेळ मारून नेत होता. अखेर रहिवाशांच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवून विकासकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर केळकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उचलून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर MPID अंतर्गत कारवाई करण्याचा आग्रह धरला. मंत्रालय स्तरापासून स्थानिक पोलीस प्रशासनापर्यंत पाठपुरावा केला. विकासक कोणालाही जुमानत नसल्याने अखेर रहिवाशांच्या ठाम भूमिकेवर काल आर्थिक गुन्हे शाखेने विकासक भालेराव यांना अटक करण्यात आले. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका बंगल्याची संरक्षण भिंत रस्त्यावर कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. भिंत कोसळल्याने काही काळ परिसरात धावपळ उडाली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह संबंधित विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नौपाड्यातील राममारुती रोड परिसरातील ज्येष्ठ वास्तुविशारद मुकुंद काशीनाथ नातू पद येथील वृंदावन बंगल्याची संरक्षण भिंत आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. JCBच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या भिंतीचा मलबा हटवण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आले. दरम्यान संबंधित बंगल्याची इमारत अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.